हा, ताई आपलं नाव आणि पत्ता सांगा. नाव गुलाबराव गजानन ठेटे. बर, यांना काय प्रॉब्लेम झाला होता त्याबद्दल थोडी माहिती द्या. समजून हे झालं, कुठे हॅमरेज झालं होतं ते. ब्रेन हॅमरेज झालं. आता किती वर्ष झाले? ते कमीत कमी आता 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. चौथं वर्ष चालू आहे. बर, मग यांचं ब्रेनचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे. बर, मग त्यानंतर त्यांना काय काय इफेक्ट आले? ते समजून पहिले काही चालता नाही, एवढं उठता नाही, आता स्वतः उठता, ते बसता, उभे राहता. असं म्हणजे मागच्या 4 वर्षापासून फारसे मुवमेंट करत नव्हते? नाही, एवढं हे करत नव्हते. ते आता चालता येत नव्हतं, काही चालता उठूनही बसता येत नव्हतं? नाही. म्हणजे आम्हाला उठून बसायला लागे ते. बर, उठून बसावं लागत होतं? आता ते स्वतः उठता समजून. असं? स्वतः उठता, आता उभे राहता समजून. आता झोप बी येते, त्याला पहिले झोप नाही एवढी. असं? आता झोप बी येते आणि आता त्याला असं हलकं हलकं वाटते समजून. बर, मग हे धन्वंतरीचे कॅप्सूल इम्युरिज आपले जे प्रोडक्ट आहेत, हे तुम्हाला कुलकर्णी साहेबांनी आणि डोकणे साहेबांनी माहिती दिली. हे कधीपासून चालू केले साहेबांना? ते आम्ही समजून कमीत कमी 15-20 दिवस झाले. 20 दिवस झाले फक्त आपलं धन्वंतरीचं कॅप्सूल इम्युरिज चालू केलेलं आहे. किती डोस मध्ये देताय? ते आम्ही 2-2 गोळ्या देऊन राहिलो. सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2. अच्छा, रोजच्या 6 कॅप्सूल चालू आहे आपल्या? 6. बर, मग या 20-22 दिवसामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला? आता लयच फरक जाणवला. म्हणजे त्याचं वजन बी हलकं झालं समजून. ते चांगलं मोकळं वाटते समजून. ते म्हणता म्हणजे त्याचा विश्वास आहे की मला चांगलं वाटून राहिलं समजून. असं? की मी यानं मला बोलताय बी चालताय बी, अशी गॅरंटी व्हायची वाटते त्याची. बर, 20-22 दिवसात तुमचा आता कॉन्फिडन्स वाढला आहे ना, की आता आपण पूर्ण बरे होऊ शकतो. एक चांगलं औषध आपल्या हातात आलाय. बर, कल्ला बी नाही करता. ते पहिले आवाज नव्हता निघत, काही अगोदर आवाज पण निघत नव्हता. बर, म्हणजे असा बोलायचा प्रयत्न करून राहिले समजून. नाही तर त्याचा एवढा आवाज निघे नाही की. आता लय आवाज निघते, जोरान कल्ला करता. चालेल. आता सोबत तुम्हाला इम्युरिज सोबत अजून काही आयुर्वेदिक प्रोडक्ट देतोय धन्वंतरीचे. त्याने यांना आता पूर्णपणे हळूहळू रिझल्ट येईल आणि ते बोलायला पण लागणार आहेत आणि कुठल्या काळीचा आधार न घेता ते चालणार पण आहेत. मग आता थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला आपल्या कॅप्सूल इम्युरिजच्या रिझल्टची झलक ऑलरेडी दिसलीच आहे 22 दिवसामध्ये, है ना? त्यामुळे तुमचा आता विश्वास निर्माण झाला असेल, बरोबर? नाही तर सुरुवातीला जेव्हा कुलकर्णी साहेबांनी, डोकणे साहेबांनी तुम्हाला माहिती दिली, तेव्हा कापसे साहेबांनी माहिती दिली, तेव्हा तुम्हाला एवढा विश्वास आला होता का? नाही, विश्वास नाही. आम्ही कुठली घेतलीच नाही आयुर्वेदिक. म्हणजे आम्ही परीक्षा केलाच नाही, आम्ही बोलवलंच नाही. असं? आम्हाला सांगितलंच नव्हतं डॉक्टरना. असं? डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? की बा तुम्ही कुठलीच औषध घेऊ नका, गोळ्या बरोबर आहे तुमच्या अकोल्याच्या. असं? म्हणजे याचा म्हणजे लागेल रिझल्ट, पण वेळ लागेल समजा. असं? पण जवळपास 4 वर्ष झाले ट्रीटमेंट चालू होती, पण त्याचे काही फार इफेक्ट येत नव्हते. नाही. आता मात्र धन्वंतरीच्या इम्युनिटीचा तुम्हाला चांगला अनुभव आलाय. अनुभव आला. त्यांच्याच गावचे ते राजूभाऊ कापसे आहेत, त्यांच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास होता. असं? त्याच्यामुळे मग त्यांनी आपलं इम्युनिटी कॅप्सूल जी आहे ती घेतली. ती घेतल्यामुळे त्यांना छान रिझल्ट आला. अनुभव घेऊन पहा, मग तुम्हाला काय वाटते ते. आमचा विश्वास कोणावरच नव्हता. आता मात्र तुमचा विश्वास बसलाय? आता बसला. ठीक आहे. आता आम्ही उलट लोकांना सांगून राहिले की हे घ्या समजून. असं? म्हणजे याच्यापासून काय फायदा, म्हणजे काऊन की त्या नसा मोकळ्या होऊन राहिल्या त्याच्या शरीरात. बरोबर. आता कंपनी की उचलता की काही. असं? बर, त्यांच्या चेहऱ्यावरच्या हवावरून समजतं ना, त्यांना पण समाधान मिळतंय. नाही तर ते म्हणतात नाही हे पाहिजेच. असं? ठीक आहे, धन्यवाद. बरं, यांच्या प्रॉब्लेमसाठी अगोदर तुमचा किती खर्च झालेला आहे? तरी आम्हाला 8 लाख लागले. अगोदर तुमचे 8 लाख रुपये खर्च झालेले आहेत? 8 लाख खर्च झाले. असं? म्हणजे 2 वेळा नुसते ऑपरेशन मध्ये आमचे 6 लाख गेले. म्हणजे असं म्हणा, फक्त जीव वाचवण्याचे 8 लाख रुपये गेले, बरोबर? 8 लाख रुपये पूर्ण खर्च लागला आम्हाला. धन्यवाद.